राज्य सरकारच्या 2023 आणि 24 या 2 वर्षांच्या काळात 1 रुपया पीक विमा योजनेत जवळपास 7,15,911 बोगस अर्जदार सापडले। यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी राज्य सरकार कठोर उपाययोजना आखण्याच्या तयारीत आहे। ई पीक विमा पाहणीशिवाय विमा अर्ज मंजूर होणार नाही। बोगस अर्जदारांचे 5 वर्ष सरकारी लाभ बंद होणार। केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेतून कायमस्वरूपी वगळणार। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ कायमचा बंद होणार। नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ कायमचा बंद। महायुती सरकारनं चालू अर्थसंकल्पामध्ये 1 रुपयात पीक विमा योजना गुंडाळली। मात्र 2025 साठी पीक विमा योजना जाहीर करताना राज्य सरकार खबरदारी घेणार आहे। कृषी आयुक्तांच्या समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला। तसंच पीक विम्यासाठी अर्जाची किंमत ही किमान 100 रुपये केली जावी असे स्पष्ट करण्यात आलेले आहे। कारण अर्ज भरून देणाऱ्या सामायिक सुविधा केंद्राला एका अर्जामागे विमा कंपनीकडून 40 रुपये मिळतात। त्यामुळे देखील केंद्र चालक शेतकऱ्यांच्या कागदपत्रांच्या आधारे बोगस अर्ज तयार करत असल्याचं निदर्शनास आलं होतं।